नमस्कार. मुंबईमध्ये घर घेण्याचं स्वप्न प्रत्येकाचं असतं, पण आता जर आपण करंट सिच्युएशन बघितली तर मुंबईमध्ये आपल्याला साधारण 1 BHK घ्यायचा असेल 500 स्क्वेअर फीटचा, तर त्याची आपल्याला कॉस्टिंग होते 50 lakhs प्लस. तर अशा सिच्युएशनमध्ये जर मी तुम्हाला पर स्क्वेअर फीट 200 रुपीजने दिलं तर तुम्ही बरोबर ऐकलात. मुंबई 3.0 आपल्याला घेऊन आलेला आहे. ओनली 200 रुपीज पर स्क्वेअर फीट. तुमची मिनिमम जी इन्व्हेस्टमेंट असेल ती 1000 स्क्वेअर फीट असली पाहिजे, म्हणजे कमीत कमी 2 lakhs. तुम्हाला 2 lakhs जास्त वाटत असेल तुम्ही विचार करा, आपण फक्त 500 स्क्वेअर फीटसाठी तिथे 50 lakhs यूज करतो. तुम्हाला डबल म्हणजे 1000 स्क्वेअर फीट तुमची स्वतःची ओनरशिप जागा मिळणार आहे फक्त 2 lakhsमध्ये. तुम्हाला स्वतःचा 7-12 पाहिजे असेल तर तुम्हाला ॲटलिस्ट 16,000 स्क्वेअर फीट घ्यावे लागेल, ज्याची तुम्हाला इन्व्हेस्टमेंट पडते 32 lakhs. जर तुम्हाला ते नको असेल तुम्ही ॲटलिस्ट 1000 स्क्वेअर फीट घेऊन तुम्हाला तिकडे फ्रॅक्शनल ओनरशिप मिळू शकते. तर मग ही सुद्धा एक चांगली अपॉर्च्युनिटी आहे तुमचं स्वतःचं घर मिळण्याचं, स्वतःची जागा घेण्याचा, स्वतःचा प्लॉट घेण्याचं. कारण की मुंबईमध्ये तुम्ही आता बघत असाल करंट सिच्युएशन किती आहे आणि आपलं डेव्हलपमेंट किती जास्त होत आहे. हा जो लोकेशन असणार आहे तो अटल सेतूच्या खूप नियर बाय आहे आणि तिथून तुम्हाला इंटरनॅशनल एअरपोर्ट सुद्धा नियर बाय मिळतं. म्हणून याला फ्युचर ग्रोथ 100% आहे. तर मग वाट कसली बघतायत? माझं नाव आहे चंद्र गोसावी. खाली दिलेल्या नंबरवरती फटाफट कॉन्टॅक्ट करा आणि स्वराज्याशी मिळून तुमचं स्वतःचं साम्राज्य निर्माण करा. थँक्यू सो मच.